नमस्कार, मिसेस जितकर किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवत आहोत पेरूची चटपटीत अशी भाजी. त्यासाठी आपल्याला 2 ते 3 पेरू लागणार आहे. आपण इथे पेरू चिरून घेतलेले आहे. एकीकडे कढई तापत ठेवून आपण त्यामध्ये तेल टाकलेले आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि बडीशोप घातलेली आहे. आणि त्यामध्ये आपण चिरलेला पेरू घालत आहोत. यामध्ये पेरू टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं पेरू आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचा आहे. आणि आपण पाहू शकता मी पेरूचे जाडसरच असे काप केलेले आहे, जेणेकरून आपली भाजी फार गाळ होणार नाही. आता आपण यामध्ये 2 ते 3 मिनटं पेरू परतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालत आहोत. आपल्याला भाजी फार पातळ करायची नाही आहे, त्यामुळे अर्धा ग्लास पाणी, पेरू शिजेपर्यंत ते पाणी आपल्याला हवे आहे. तर अर्धा ग्लास पाणी पुरेसं आहे. 2 ते 3 मिनटं अजून पेरू होऊ द्यायचं आहे मंद गॅसवर. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि त्याचप्रमाणे आपण यामध्ये 2 ते 3 चमचे साखर घालत आहोत, जेणेकरून आपली भाजी चटपटीत होईल. आता हे साखर विरघळेपर्यंत आणि भाजीतले पाणी आटेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर भाजी शिजू द्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता यामधले पाणी आटत आलेले आहे आणि भाजीला तेल देखील सुटले आहे आणि आपला पेरू देखील शिजलेला आहे. तर आता आपली भाजी जवळपास तयार आहे. यामध्ये आता आपण कोथिंबीर चिरून घालून घेऊया आणि आपण आता ही भाजी सर्व करू शकतो. आपली भाजी आता तयार आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.